नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आभ्याने आता साई आणि माहीला बरोबर बघितलेलं असतं आणि त्यामुळे आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आभ्या आता मुकादमांच्या घरी आलेला असतो आणि सगळ्यांना ती सगळी हकीकत सांगतो. आणि त्याने माही आणि साईला एकत्र बघितले हे सत्य आता आनंद, जान्हवी, रमाकांत समोर आलेले असते. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की साई असा कसा वागू शकतो आणि ही माहीसुद्धा. तेव्हा आता रमाकांत म्हणतो की हे बघ अभि, पटकन एवढ्या लवकर कुणावरती असा ब्लेम करू नये. आभ्या म्हणतो की ते काही असो, साई आणि माही हे दोघे ठरून भेटले की त्यांची अगोदरपासून एकमेकांची जुनी ओळख होती काय माहिती, पण ते एकमेकांना भेटले. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, माही भाजी आणायला गेली होती बरोबर, तर सगळेजण मान हलवतात. त्यानंतर मग आभ्या म्हणतो की ठीक आहे, माही भाजी आणायला गेली तर तिथे तिला चक्कर वगैरे आली असेल आणि मग एखादा माणूस तिथे त्याने माहीला धरलं असतं तर बरं झालं असतं, पण हा एवढा मोठा तिथे कसा साई, नेमकं त्याच वेळेस साई तिथे कसा. आभ्या म्हणतो की मी तुम्हाला सांगतो नक्कीच काहीतरी गडबड आहे. आनंद म्हणतो की हे बघ असेल त्यांच्यामध्ये काहीतरी मैत्री, नाही तर ते कॉलेजचे फ्रेंड असतील. आभ्या मोठ्याने वरडत म्हणतो की असे कसे कॉलेजचे फ्रेंड असतील ते, मग आपल्याला कळायला हवं होतं ना. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की तो साई, अरे आपल्या कंपनीमध्ये त्याची गाडी आहे, तो फूड सप्लाय करतो आणि माही आणि त्याची कॉलेजची मैत्री कशी असणार, कॉलेजमध्ये गेलाय का तरी तो, असं दिसतंय आणि तुला वाटतंय का, असे आता आभ्या आता आनंदला बोलतो. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना, हे बघ आता माही आली ना, तिच्या हातात छत्री असेल, ती छत्री त्या साईनं दिलेली आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता रमा ही भाज्या घेऊन आता मुकादमाच्या गेटमध्ये आतमध्ये येते. तर तेवढ्यात आता मुकादमाच्या गेटमध्ये येताच आता रमाच्या हातामध्ये छत्री असते खरी, पण त्याच वेळेस आता रमाच्या पायातील चप्पलेचा अंगठा तुटतो आणि लगेच आता रमा ती छत्री बाजूला ठेवून ती चप्पल आपल्या हातात घेते आणि म्हणते की अरे देवा, या चप्पलला सुद्धा आत्ताच तुटायचं होतं का. तशीच ती छत्री तिथे शेजारी ठेवत आता ती चप्पल हातात घेऊन रमा आता आतमध्ये येते. आणि त्यानंतर आता पटकन रमा ही आतमध्ये येताच आता आभ्या हा रमाला बघतो आणि सगळ्यांना खुणावतो. रमा तिथे येताच आता पटकन जान्हवी, आनंद उठून उभा राहतात. तर आता रमाकडे छत्री नसते आणि पटकन आता जान्हवी म्हणते की रमा, तर रमा म्हणते की तुम्ही सगळे इथे बसलेत. आणि लगेच आता रमाकडे बघत जान्हवी म्हणते की रमा तू आलीस आणि पटकन फ्रेश होऊ नये, आपण गप्पा मारूयात. आणि रमाला जान्हवी आतमध्ये पाठवते. त्यानंतर आता आनंद आभ्याला म्हणतो कुठेही छत्री आभ्या, तर आभ्या म्हणतो की तिच्याकडे छत्री होती. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो तिच्याकडे छत्री होते रे दादा. तर आनंद म्हणतो की हे भोक्या, तू हिलाच भेटला होता ना का, हिच्यासारखी मुलगी बघितली. तर आभ्या म्हणतो नाही रे दादा, हिलाच भेटलो होतो. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की काय बोलतोय साबी तू, अरे मी तुमच्यापेक्षा ना जादा उन्हाळे पानकाळे बघितलेत, तेव्हा तू स्वतःकडे लक्ष दे जास्त, कळलं का तुला. आणि रमाकांत तेथून निघून जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता आभ्या रमाकडे बघत म्हणतो की यांना ना असा विश्वास बसणार नाही आहे, काहीतरी केलं पाहिजे आणि यांना ना समोरासमोर त्या रमाला पकडूनच दिलं पाहिजे, असा आता आभ्या विचार करत असतो. इकडे आता माही ही देविकाच्या घरी तिच्या बेडरूममध्ये एरझाऱ्या मारत इकडे तिकडे विचार करत फिरत असते. आणि त्यानंतर आता माही एरझाऱ्या मारत असताना पटकन आता बेडरूमचा दरवाजा वाजतो. तर माही दरवाजा उघडते आणि तोंडावरती रुमाल बांधून आता अक्षय आता सुटापुटात तिथे आलेला असतो. आणि लगेच आता अक्षय दरवाजा उघडता क्षणी माहीला धरतो आणि एका बाजूला भिंतीच्या बाजूला घेतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते कोण आहे सोड मला. तर माहीने आता अक्षयला ओळखलेलं असतं. आणि त्यानंतर आता अक्षय माहीकडे तर माही अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर माही आता हळूच अक्षयच्या तोंडावरचा कपडा बाजूला करते आणि अक्षयला बघता क्षणी आता माही खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर प्रेमाने माहीकडे बघत आता अक्षय म्हणतो की ज्या क्षणी मी तुला मुकादमांच्या घरी म्हणजे आमच्या घरी पहिल्यांदा बघितलं होतं, त्या क्षणी मी तुला ओळखलं होती की तू माझी खरी रमा नाही आहेस, पण त्यावेळेस मी कुणाला सांगितलं नाही कारण मला खरोखर तू आवडत होतीस. आणि त्यानंतर आता अक्षय माहीला म्हणतो की तू असं न सांगता पुन्हा तुझ्या घरी निघून आलीस, मला सांगायचं ना मी आलो असतो. त्यानंतर अक्षयला ढकलत आता माही म्हणते की रमा आहे ना तुझ्या आयुष्यात,
आणि त्यानंतर आता लगेच अक्षय पुन्हा माहीच्या जवळ येतो आणि म्हणतो की माझं फक्त रामावर नाही तर तुझ्यावर प्रेम आहे. तर आता माही म्हणते की सिरियसली? तर अक्षय म्हणतो हो, आणि रमा जर आली नसती तर मी तुला कधीच सोडलं नसतं. रमा जर आलीच नसती तर तू आणि मी एकत्र संसार केला असता, असे अक्षय माहीला बोलतो. अक्षय म्हणतो की आपण एक्साइटिंग ॲक्टिव्हिटी केल्या असत्या, आपण जग फिरलो असतो, आपण जर असे एकत्र असतो. तर माही आता अक्षयचे बोलणे ऐकत असते. आणि आपण स्काय चेस केलं असेल, आपण ड्रायव्हिंग केली असेल, आपण सगळीकडे फिरलो असेल, असे आता अक्षय आता माईला सांगत असतो. आणि त्यानंतर आता अक्षय आता जाऊ लागतो. तर माई म्हणते की मग थांब ना इथेच, कशाला जातोयस? तर आता अक्षय म्हणतो की असं नाही, आत्ता मला जावं लागेल. तर माहीने अक्षयची आता कॉलर पकडलेली असती. आणि त्यानंतर आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि म्हणतो की नाही माही, मला आत्ता जावं लागेल आणि 1 आठवड्याने मी पुन्हा तुला भेटेल. आणि अक्षय निघून जातो. त्याच वेळेस आता माहीला जाग येते आणि माही म्हणते की अक्षय थांब. आणि त्यानंतर माही आता डचकून बघते आणि उठून बसते. तर ते एक माहीचे स्वप्न असते. तर आता माही म्हणते की म्हणजे अक्षय खरा आला नव्हता तर, आणि हे माझे स्वप्न होते तर. आणि त्यानंतर आता माही उठून बसते आणि म्हणते की अरे यार, इथे आल्यापासून मी ना अक्षयला एकदाही बघितलं नाही आणि मला अक्षयची खूप आठवण येते. आणि अक्षय इथे आला होता तर त्याने कसे प्रेमाने मला आपल्या जवळ बोलावलं होतं, असे म्हणत आता पुन्हा माही ही अक्षयमध्ये हरवून जाऊ लागते. आणि त्यानंतर आता इकडे साई हा घरी आलेला असतो. साई घरी येऊन आता बियर पित असतो. तेव्हा ते बघून आता सायदाची आई म्हणते की हे पोट्ट्या, अरे काय चाललंय तुझा साखरपुडा आहे आता. तर आता साई म्हणतो की मी साखरपुडा करीन, पण मला अगोदर रमाला भेटायचं आहे. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की हे पोट्ट्या काय चाललंय तुझं? अरे ऐक ना, त्या पोट्टीचा ना विषय काढून टाक डोक्यातून. आणि त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की त्या पोट्टीला भेटायला आता कसं जाणार तू? साई म्हणतो कसं जाणार म्हणजे माझ्या या 2 पायाने चालत जाईल मी. आणि त्यानंतर आता साईला रमाला भेटावंसं वाटत असतं. आणि त्यानंतर साई म्हणतो की मी जाईल रमाला भेटायला. आणि पटकन साई तसाच उठून झोकांडे खात आता बाहेर निघून जातो. सायदाची आई आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की हे देवा, अरे हे काय चालवलंयस आणि माझ्या मुलाच्या वाट्याला हे तू काय आणलंयस? साई आता पुन्हा रमाला भेटण्यासाठी बाहेर गेलेला असतो. आणि आता राग येऊन सायदाची आई म्हणते ही पोट्टी ना सायदाच्या नशिबातून कधी जाणार आहे काय माहिती. आणि त्यानंतर आता सायदा हा मुकदमाच्या गेटजवळ आलेला असतो. आणि पटकन आता हळूचच गेट उघडून सायदा आता आतमध्ये येतो. तर सायदाचा तोल जाऊ लागतो. आणि पटकन सायदाला आता रमाने तिथे ठेवलेली छत्री दिसते. आणि ती छत्री तिथे अशीच झुडपात पडलेली बघताच आता पटकन साई ती छत्री घेतो आणि ती छत्री बघू लागतो. आणि त्यानंतर त्या छत्रीकडे बघत साईला खूप वाईट वाटत असते. आणि साई स्वतःशीच बोलतो की मूर्ख आहे तू साई, एकदम मूर्ख. त्यांना ना तुझी लाज वाटते, तू गरीब आहे याची लाज वाटते. साई म्हणतो की म्हणून तर त्यांनी तुझी ही छत्री ना इकडे झाडाझुडपात आडबाजूला फेकून दिली, कळलं का तुला? असे साई त्याच्या मनाशी बोलत असतो. आणि साई म्हणतो की तुला ना तुझी काहीच पडलेली नाही आहे त्यांना, आणि कशाला तू त्यांचा एवढा विचार करतोयस? आणि त्यानंतर आता साईला खूप राग आलेला असतो. आणि साई म्हणतो की त्यांना ना तुझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही आहे. आणि असे म्हणत जोराने राग येऊन ती छत्री आता साई फेकून देऊ लागतो. पण पुन्हा आता साई त्याचा निर्णय बदलवतो. आणि साई आता इकडे तिकडे बघू लागतो. आणि इकडे आता माही तिची आवरून खुर्चीवर बसलेली असते. माहीने आता गुलाबाचं फूल घेतलेलं असतं. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तोडत माही आता अक्षयचा एकटक विचार करत तिथेच खुर्चीवर बसलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षयचा विचार करत माही म्हणते की मला ना फक्त एकदा आत्ता अक्षयला बघावंसं वाटतंय, मी आता काय करू? रमाने मला घरी बोलावल्यानंतर मी जाईलच, पण आत्ता मला अक्षयला बघावंसं वाटतं, तेव्हा मी अक्षयला आत्ता बघण्यासाठी काय करू? जाऊ का मी? असा विचार आता माहीच्या डोक्यात येत असतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला ना फक्त एकदा बघायचं आहे, असे म्हणत माही आता स्वतःचं आवरते. आणि माही आता स्वतःचं आवरून पुन्हा आता मुकादमाच्या गार्डनमध्ये आलेली असते. आणि लगेच आता माई म्हणते की मी ना स्वतःला खूप मिस करते आणि मी रमाला तिची जागा देऊन चूक तर केली नाही ना, असे आता गार्डनमध्ये आलेली आता माही विचार करते. आणि त्यानंतर आता इकडे
माही ही गार्डनमध्ये आलेली असताना अक्षय आता बाहेर येतो आणि रमाला रमा रमा अशी हाक मारून इकडे तिकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता माही ही अक्षयला बघते आणि माहीला खूप आता माही ही घाबरलेली असते आणि पटकन तिथे कपडे वाळत घातलेले असते आणि माही पटकन त्या कपड्याच्या आडबाजूला जाऊन लपते. अक्षय आता रमा रमा अशी हाक मारतच असतो आणि त्यानंतर आता माही ही आता ते कपडे वाळू घालतात तिथे लपलेली असते आणि इकडे अक्षय आता रमाला हाक मारत असतो आणि पटकन आता शेजारीच वाळत असलेला स्कार्फ आता माही आपल्याकडे घेते आणि तो स्कार्फ डोक्याला लावते. त्यानंतर आता पटकन माही ही खाली बसते आणि तिच्या हातातील घड्याळ आता काढू लागते. तर अक्षय आता त्या माहीच्या दिशेने तिकडे येत असतो आणि तेवढ्यात आता रमासुद्धा बाहेर आलेली असते आणि रमा ही माहीला बघते आणि त्यानंतर आता रमा विचार करते की माही आली का आणि या ड्रेसमध्ये माही आता या ड्रेसमध्ये कशाला आली असेल असे म्हणत आता रामासुद्धा माहीकडे बघू लागते आणि अक्षय आता माहीच्या त्या दिशेने जात असतो आणि त्यानंतर आता अक्षय तिथे उभा राहिलेला असताना हळूच माही उठून उभा राहते. माहीच्या डोक्यावरती आता स्कार्फ असतो आणि प्रेमाने अक्षयकडे बघत आता माही म्हणते की आहो आणि ती हाक ऐकताच अक्षय आता पाठीमागे माहीकडे बघतो. अक्षय आता खुश होतो आणि अक्षय आता खुश होऊन प्रेमाने माहीकडे बघत असतानाच आता माही म्हणते की तुम्ही का आला तिकडे आणि त्यानंतर अक्षय म्हणतो रमा तू इकडे काय करतेस आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अहो मी इथे गार्डनमध्ये काम करत होते आणि अक्षय म्हणतो की असं तू डोक्याला काय बांधलंस तर रमा म्हणते म्हणजे माही म्हणते मी ऊन लागत होतं ना म्हणून स्कार्फ बांधलाय डोक्याला. अक्षय म्हणतो की म्हणजे झाडाखाली तर माही म्हणते असं काय करता वरून पाला पाचोळा डोक्यामध्ये पडतोय ना म्हणून आणि त्यानंतर आता माही म्हणते की म्हणजे इकडे खाली खूप कचरा झाला होता पाणी वगैरे पडली होती ना म्हणून मी ते साफ करत होते आणि त्यानंतर आता माहीकडे बघत अक्षय म्हणतो की कशाला करतेस तू हे काम बाहेर या अगोदर नाही तर मी आतमध्ये येऊ का. तेव्हा आता माही म्हणते नाही त्याची काहीच गरज नाही आहे आणि माही म्हणते की तुम्ही जा बरं मी सगळं करते. तर अक्षय माहीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता पटकन आता माही म्हणते की तुम्ही जा बरं मी येईल नंतर आणि त्यानंतर अक्षय आता माहीचा हात धरतो आणि म्हणतो काय चाललंय रामा तुझं आणि माहीचा हात धरून अक्षय आता माहीकडे बघू लागताच माही तिचा हात बाजूला झटकते आणि लगेच हसतच अक्षय म्हणतो वेडी कुठली लवकर ये आणि आता अक्षय बाजूला निघून जातो. माही आता अक्षयकडे बघतच राहते आणि त्यानंतर आता माही ही अक्षयकडे प्रेमाने बघत हसू लागते आणि स्वतःच्या हाताला पुन्हा आपल्या छातीशी कवटाळते ज्या हाताने अक्षयने आता तिचा हात धरला होता. त्यानंतर आता माही ही तेथून जाऊ लागते आणि त्यानंतर माही आता गेटमधून बाहेर जाऊ लागताच आता रमा ही गेट जवळ असते. पटकन रमा आता माहीचा हात धरते आणि म्हणते की माही अगं तू इथे आली आणि यांनी जर तुला बघितलं असतं एकाच वेळेस तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता कळतंय का तुला. आणि त्यानंतर लगेच आता माही म्हणते की पण नाही ना झालं तसं आणि मी केलं ना सगळं काही मॅनेज आता माझं काम झालंय मी जाते. तेवढ्यात आता रमा म्हणते की कसलं काम होतं तुझं माही आणि त्यानंतर आता माही तिचा हात लपू लागते. तेव्हा आता रमा म्हणते तू हात का लपवतेस असा. त्यानंतर आता माही म्हणते कुठं काय जा तू आणि तुझ्या अक्षयला जाऊन भेट आणि हा घे तुझा स्कार्फ असे म्हणत आता माही म्हणते बाय रामा. रामा म्हणते थांब मला सांग ना हात का लपवतेस तर माही म्हणते कुठं काय आणि त्यानंतर आता माही जात असतानाच पुन्हा आता रमा माहीचा हात धरते आणि त्यानंतर आता रमा ही माहीला म्हणते की हे बघ माही तुला जर मला भेटावंसं वाटलं ना तर तू मला फोन कर आणि किंवा मेसेज कर. सारखं तुझं इथे आमच्या घरी येणं ना ते चांगलं नाही. ते ऐकून आता माही ही रामाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता रामा म्हणते की आत्ता तर कुठे सगळं ठीक झालंय मला पुन्हा ही घडी विस्कटलेली नकोय. तर माही आता रमाकडे बघते आणि त्यानंतर आता माही ही तेथून निघून जाते. तर रमा त्या गेट जवळून जात असताना पुन्हा रमाचे लक्ष त्या कोपऱ्यात जाते. तर रमाने साईने दिलेली ती छत्री तिथेच ठेवलेली असते. रमा ती छत्री इकडे तिकडे बघू लागते पण आता तिथे छत्री नसती. रमा विचार करते की इथली छत्री कुठे गेली आणि रमा विचार करते की ती तर साईने दिलेली छत्री होते आणि ही छत्री कुठे गेली. आता तर साईंना ती छत्री ही दुसरी घेऊन द्यावी लागेल असा विचार करून आता रमा ही पुन्हा आतमध्ये जाते आणि इकडे आता आब्या हा पुन्हा मुकादमाच्या घरी भाजी निवडत बसलेला असतो. भाजी निवडत आता आब्या विचार करतो की मला खरंच काय करायचं कोणाच्या आयुष्यात
आयुष्यात काय चाललंय आणि काय नाही. बाबा म्हणतात ना ते अगदी खरं आहे. आणि बाबांनी म्हटलं ना जरा स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय करायचं आपल्याला बरोबर आहे असा अभ्या आता विचार करत असतो. आणि त्यानंतर आता अभ्या पुन्हा भाजी निवडू लागतो. अभ्या म्हणतो की जाऊ दे, कुणाच्या आयुष्यात काही जरी चाललं असू दे, आपल्याला आता काय करायचं, भाजी निवडूयात. आणि त्यानंतर आता रमा ही बाहेर येते आणि अभ्याला बघते. अभ्या आता मेथीची भाजी निवडत असतो. तेवढ्यात आता रमा अभ्याला म्हणते की काय करताय तुम्ही, भाजी निवडताय? तर अभ्या म्हणतो हो, भाजी निवडण्याचं मेडिटेशन. तर रमा म्हणते काय, कसलं टेन्शन? तर आता अभ्या हा रामाकडे बघतो आणि रमा म्हणते की भाजी निवडायचं काय टेन्शन घ्यायचं, एवढंच तर करायचं आहे. तेव्हा आता अभ्या म्हणतो की टेन्शन नाही ग, मेडिटेशन. आणि त्यानंतर आता अभ्या म्हणतो की अगं माही, तूच मला असं म्हणाली होती ना, हे असं केलं तर मन शांत होतं. तर पटकन आता रामाच्या डोक्यात आलेलं असतं आणि माहीने आता अभ्याला हे सगळं करायचं सांगितल्याचे रामाच्या लक्षात येते. आणि त्यानंतर आता रमा विचार करते की अरे देवा, हे तर यांना माहीने सांगितलंय वाटतं. इकडे आता अभ्या म्हणतो की काय विचार करतेस माही? आणि त्यानंतर आता रमा डोक्याला हात लावत म्हणते की अरे हो, मेडिटेशन तर खरंच होतं भाजी निवडताना. भाजीचे पानं निवडताना खरंच मन आणि डोळे किती एकाग्र होतात आणि खरंच यामुळे एकाग्र शक्तीसुद्धा खूप वाढते. तर आता पुन्हा अभ्या रामाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता रमा जाऊ लागते. तर अभ्या म्हणतो की रमा अगं थांब ना, काल तू बाहेर गेली होतीस का भाजी आणायला? तर आता रमा म्हणते की हो, काल ना गेले होते मार्केटमध्ये, भाज्या संपल्या होत्या ना. तर आता अभ्या म्हणतो की रमा अगं आता बाहेर जायची काय गरज आहे, मोबाईलवर सगळं ऑनलाईन मिळतं ना. तर आता रमा म्हणते हो, पण त्याचं कसं आहे ना, त्या निमित्ताने बाहेर जायला मिळतं ना. घरात ना खूप कंटाळा येतो, बोर होतं. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की बाहेर आता खूप ऊनही सुरू झालंय. तर अभ्या म्हणतो की हो, बाहेर आता खूप उकाडा वाढलाय आणि उकाडा वाढल्यानंतर आता उन्हात अशी चक्करसुद्धा येते. तेव्हा आता रमा म्हणते की हो, मला देखील चक्कर येते. आणि आता रमा म्हणते की मला सुद्धा चक्कर आली होती. तेव्हा आता लगेच अभ्या म्हणतो की मग तू लिंबू पाणी पिली होतीस का? तर रमाला ते सगळं आठवतं आणि रमा भानावर येते. आणि त्यानंतर आता रमाच्या ते सगळं लक्षात आलेलं असतं की अभिदादाने आपल्याला त्यावेळेस साईसोबत बघितलंय. आणि त्यानंतर आता अभ्याला सुद्धा संशय आलेला असतो, कारण रमा डचकलेली असते आणि अभ्याने आता रमाच्या डोळ्यात ते सगळं लपलेलं सत्य बघितलेलं असतं. त्यानंतर आता अभ्या हा आई आजीकडे येतो आणि आई आजीला म्हणतो की हे बघ आई आजी, नक्कीच आपल्यापासून ही माही काहीतरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. नक्कीच काहीतरी झोल आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे जी माही आपल्यापासून लपवते. तर आई आजीसुद्धा आता अभ्याकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही बेडरूममध्ये अक्षयकडे आलेली असते. विचार करून आता रमा अक्षयला म्हणते की मला वाटतंय की आता आपण आपला निर्णय घरच्यांना सांगायला हवा. अक्षय म्हणतो कसला निर्णय रमा? रमा म्हणते की म्हणजे बाळाचा निर्णय. आता आपण बाळासाठी तयार आहोत हे आपण घरच्यांना सांगायला हवं. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला तर मुलगी हवी. तर रमा म्हणते मला मुलगा. आणि त्यानंतर आता इकडे माही ही घरी आलेली असते आणि माही घरी येताच आता रमाने माहीला टच केलेलं असतं आणि त्यानंतर माही पुन्हा खूप दारू पिते. त्यानंतर आता माहीला अक्षयची खूप आठवण येत असते आणि माही म्हणते की अक्षय मी येते. आणि लगेच आता माही ही दारू पिऊन पुन्हा अक्षयला भेटायला निघालेली असते. तर आता माहीचे पितळ सगळ्यांसमोर उघडे पडणार का? माही आणि रमा दोघीही वेगवेगळ्या असून रमा ही जिवंत असल्याचे सत्य मुकादमांसमोर कसे येणार आणि माहीचे पितळ कसे उघडे पडणार, कसे भांडे फुटणार, हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.